सो गाईज, आज आम्ही आलोय मिऱ्यावरती आणि मिऱ्या म्हटला की हा एक मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट जो म्हणतात आमच्या रत्नागिरीमधला, तो म्हणजे हा मिऱ्यावरचा पट्टा आहे. इथे मोस्टली जे यंग जनरेशनची मुलं आहेत प्लस कपल जे आहेत त्यांना हा पार्ट खूप अट्रॅक्ट करतो, कारण की इथे कम्प्लीट सायलेन्स असते. प्लस हा जो असा सीन दिसतोय, क्लिअर व्ह्यू, पूर्ण जो सीचा दिसतोय, तो ह्याची जी शोभा आहे ती आणखीन वाढवतो. तर काय करूया, थोडं खाली जाऊन बघूया की आणखीन काय काय आहे ते. इथे इथे हा जो पाळणा आहे हा खूप वर्षांपासून आहे. आधी इथे एक फळी पण होती, पण ती आता कालांतराने ती तुटली आहे किंवा गेली ती. आणि जर पुढे बघितलं इकडे तिकडे एक अशी मोठं शिप होतं तिकडे, आणि तो पण एक खूप महत्त्वाचा अट्रॅक्टिव्ह पार्ट होता, पण तो गव्हर्नमेंटने काढून टाकलं. पण असं हल्लीच तो पण काढलाय. इतकी वर्ष ती शिप पण तिकडेच होती. आता काय करूया, एकदा एंडपर्यंत जाऊन बघू आणि मग पुढे जाऊ. इथे आता भरती कमी असल्यामुळे काय झालंय, तिकडची जी वाळू आहे ती वाळू दिसते. पण मोस्टली जेव्हा पावसाळ्याचा सीझन असतो तेव्हा तो पूर्ण असा जो पट्टा दिसतोय तो पूर्ण कव्हर अप होतो. आणि इथे एकदम कडेवर आल्यानंतर हे जे खेकडे दिसत आहेत खाऱ्या पाण्यातले, एकदम लाल कलरचे बघायला मिळतील. ओके, सो हा होता मिऱ्यावरचा एक स्पॉट. आता पुढच्या स्पॉटवर जाऊया. आता आम्ही आलो सेकंड स्पॉटवरती. तो स्पॉट बघायचा जो होता तो तिकडे होता, आणि आता आम्ही आलोय त्याच्याबरोबर जरासं साईडला. इकडे पण एक छान असा व्ह्यू आहे, तो दाखवतो. इथे बघितलं तर इकडे एक छान असा क्लिअर व्ह्यू आहे. आणि इथून संध्याकाळचा जो व्ह्यू येतो किंवा सकाळचा व्ह्यू होतो तो पण एक मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे इकडचा. आणि हा असा पूर्ण तिथपर्यंत समुद्रपट्टा दिसतो इकडनं. स्वतः आम्ही आलोय पुढच्या स्पॉटवरती. हे जे इकडे दिसतंय ही जेटी आहे. तर हा आम्ही आलो संध्याकाळच्या वेळेला, आणि हा संध्याकाळचा असा पूर्ण असा व्ह्यू आहे. पूर्ण जर तिन्ही साईडला बघितलं, इकडून असं पूर्ण त्या एंडपर्यंत, आणि असं मागणं घेऊन जर तिकडे पण बघितलं तर आपल्याला एक कम्प्लीट सीचा जो व्ह्यू आहे तो. आता मागाच्या स्पॉटवरती गेलेलो तर त्या साईडचा स्पॉट होता, आणि हा वाला ह्या साईडचा स्पॉट आहे.